नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पटकन त्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि आज आपण खूप दिवसानंतर असा एक किल्ल्याविषयी इन्फॉर्मेशन बघणार आहोत, तो म्हणजे जंजिरा किल्ला। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे। याचे खरे नाव जंजिरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेला बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर। चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे। मुरुड पुढे दंडा आणि राजापुरी गावे समुद्री किनारे आहेत। मुरुडपासून राजापुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे। हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे। या राजापुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे। राजापुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे। जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत। त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता। या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती। शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला। जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे। अरबी भाषेतील जझिरा या शब्दावरून तो आलेला आहे। जझिरा म्हणजे बेट। या बेटावर पूर्वी एक मेढेकोड होता। त्यावेळी राजापुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती। या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचे नेहमीच उपद्रव होत असे। तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला। मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले उंडके। एका शेजारी एक रोवून तटबंदी केलेली असायची। या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षित असत। त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील। हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली। मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला। त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पीरम खानची नेमणूक। राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पीरम खानला होती। तो अतिशय चतुर होता। त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली। राम पाटलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली। त्यामुळे राम पाटील खुश झाला। पीरम खानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली। पीरम खान मेढेकोटात गेला। रात्री सर्व कोळी दारू पिऊन जिंकले असताना पीरम खानने बाकीच्या गलबतातून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला। पुढे पीरम खानच्या जागी बुरान खानची नेमणूक झाली। त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामकडून मिळवली। सध्याचे जे बांधकाम आहे ते बुरम खानने बांधलेले आहे। पुढे इसवी सन 1617 सिद्दी अंबर यांनी बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्ती केली। जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष समजला जातो। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।